आणि या बुलेटिनमध्ये पुढच्या अर्ध्या तासात पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडी। युक्रेनच्या सैन्यानं सांगितलं की रशियन सैन्यानं सोमवारी मारियोपोलचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना माघार घेत परतावं लागलं। मॅक्सर टेक्नॉलॉजीजद्वारे सॅटेलाइट फोटोंमध्ये संपूर्ण शहरात आगीचे लोट आणि धुराचे लोट दिसतायत, ज्यामध्ये अनेक उंच इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर काही इमारती जळून खाक झाल्यात। काळ्या समुद्राच्या मध्यभागी असलेल्या स्नेक बेटावरील सॅटेलाइट फोटोंमध्ये रशियन लष्करी हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींसह रशियन नौदलांचं बेटावरती तरंगत असलेलं जहाज दिसतंय। मॅक्सर टेक्नॉलॉजीजनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या नवीन उपग्रह प्रतिमांमध्ये मारियोपोलमधील निवासी इमारती आणि नागरी पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं। रशियन सैन्यानं शनिवारी युक्रेनमध्ये त्यांचं आक्रमण सुरूच ठेवलं आणि हवाई हल्ल्यांसह लोकवस्तीच्या भागात जोरदार हल्ला केला। मारियोपोल हे बंदर पुन्हा तीव्र गोळीबाराच्या केंद्रस्थानी होतं। तिथे असणाऱ्या मशिदीच्या भागात 80 पेक्षा जास्त लोकांना आश्रय देण्यात आला। मशिदीच्या आजूबाजूला झालेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। लिव्हमधील एका कपड्याच्या कारखान्यानं महिलांच्या फॅशनचे कपडे तयार करण्याऐवजी युद्धामध्ये शहीद होणाऱ्या सैनिकांचं पार्थिव लपेटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वजासाठी काम करण्याचा निर्णय घेतलाय। स्वतःला एक उद्योजक म्हणून घेणारी ल्युबोव सवचीन म्हणते की युद्ध सुरू होताच तिनं कपडे, वैद्यकीय किट आणि इतर जे काही आवश्यक आहे ते देण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करायला सुरुवात केली। तिच्या कारखान्यातील सर्वजण विनामूल्य काम करतायत। रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी उपाध्यक्ष दिमित्री ग्रिगोरेन्को यांची भेट घेतली आणि मंजुरी विरोधी धोरणांच्या संदर्भात ऑडिट प्रक्रियेला अधिक गती देण्याच्या उद्देशानं आर्थिक सुधारणांवरती चर्चा केली। मला खूप आशा आहे की तुमच्या योगदानानं नुकत्याच पूर्ण झालेल्या गोष्टींचा अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरती सकारात्मक परिणाम होईल असं पुतीन म्हणाले। तर पुतीन यांनी युक्रेनबद्दल बोलण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना देखील फोन केल्याची माहिती मिळते। वॉशिंग्टनमधील डेमोक्रॅटच्या बैठकीत अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी रशियानं युक्रेनवरती केलेल्या आक्रमणामुळे देशाबाहेर लोकशाहीला धोका आहे असं म्हटलंय। त्यामुळे आपण या हल्ल्याविरोधात एकजूट दाखवण्याची गरज असल्याचंही हॅरिस यांनी सांगितलं। या माध्यमातून डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या सदस्यांना त्यांनी अशा प्रवृत्तीसमोर झुकणार नाही असा संदेश दिलाय। या बैठकीत काही महत्त्वाची विधेयकं मांडण्यात आली। सर्वात कमी पगार असलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना चांगलं वेतन मिळावं यासाठी शिक्षकांनी मिनियापोलिसमधील सार्वजनिक शाळांमध्ये आंदोलन केलं, परंतु मिनेसोटाच्या सर्वात मोठ्या जिल्ह्यातील 29,000 विद्यार्थ्यांची अनेक कुटुंब चिंतेत आहेत, कारण त्यांना भीती आहे की सुमारे 3,300 शिक्षकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा परिणाम कोरोना व्हायरस साथीच्या आजारात त्यांच्या मुलांची काळजी घेण्याच्या कामावरती होऊ शकतो आणि शाळा प्रशासकांनी तोडगा काढण्याचं वचन दिलं। मात्र शिक्षक आपल्या वेतनाच्या मागणीवरती ठाम आहेत। मेक्सिकोमध्ये समुद्र किनाऱ्यावरच्या एका रेस्टॉरंटमधल्या स्वयंपाकघरातल्या गॅस टँकचा स्फोट झाला, ज्यात दोघांचा मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले। यात काही पर्यटकांचाही समावेश आहे। ते कुठल्या देशातले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नाही। जखमींपैकी 8 जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। गॅस गळतीमुळे याआधी अशाच दुर्घटना घडल्याचं मेक्सिकोतल्या पोलिसांनी सांगितलं। 2018 मध्ये वॉटर हीटरमध्ये गॅस गळती झाल्यानं अमेरिकेतील दाम्पत्य आणि 2 वर्षांच्या 2 मुलांचा मृत्यू झाला होता। तर 2010 मध्ये अयोग्यरित्या लावलेल्या गॅस लाईनमुळे कॅनडाच्या 5 आणि मेक्सिकोच्या 2 पर्यटकांचा मृत्यू झाला होता। अशाच काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तुम्ही पाहत राहा जगाच्या पाठीवर। ब्रेकनंतर तुमचं स्वागत बुलेटिनमध्ये। पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी। अमेरिकेत कोरोना संक्रमणात वाढ होती आणि वाढत्या संक्रमणावरती बायडेन प्रशासनावरती लक्ष ठेवून असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलं। हेल्थ ओमायक्रॉन किंवा BA.2च्या संक्रमणाला सामोरं जाण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं त्या म्हणाल्या। या व्हेरियंटचं संक्रमण चीनमध्ये वाढते आणि 2 वर्षातलं हे सर्वाधिक वेगानं वाढणारं संक्रमण असल्याचं कळतंय। या व्हेरियंटमुळे युरोप, अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे। अमेरिकेत सध्या या व्हेरियंटनं बाधित 35,000 रुग्ण सापडलेत आणि त्यात वाढ होत असल्याचं साकी यांनी म्हटलंय। ओमायक्रॉनपेक्षाही हा व्हेरियंट 30% अधिक संसर्गजन्य असल्याचं संशोधनातून समोर आलंय। ग्वाटेमालाचे अध्यक्ष
अलेजांद्रो गियामत्ते यांनी बुधवारी गर्भपात करणाऱ्या आणि LGBTQ समुदायाला लक्ष्य करणाऱ्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा वाढवणारं विधेयक सादर केलं. नॅशनल पॅलेसमध्ये बोलताना गियामत्ते यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनादरम्यान मंगळवारी उशिरा खासदारांनी मंजूर केलेल्या विधेयकाचं समर्थन केलं आणि नवीन कायदा 101च्या बाजूनं आणि 8 मतांनी मंजूर झाला. 51 आमदार यावेळी उपस्थित नव्हते. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब कराच आणि फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.